शिवानी सवद कल्लोळ चालिला गोपी विकळ जाऊ पाहे हा म्हणले सर्वात बलवान असणारा हनुमंतराया, सर्वात सामर्थ्यशाली असणारा हनुमंतराया घळा डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रामा, या ठिकाणी तू आलास, तू या ठिकाणावर का माझ्या सोबत येत नाहीस, का काहीच बोलत नाहीस? आपला जो पाठीराखा बंधू आहे लक्ष्मणाला सुद्धा मरणाच्या थारोळ्यात टाकून आलास. गळगळा अश्रू हनुमंताच्या डोळ्यातून वाहिले. त्याचे प्रत्येक अवयव त्या ठिकाणी विकळ झाला. महाराज, हनुमंताच्या शरीरामध्ये अजिबात त्राण राहिला नाही, अजिबात अंगात बळ राहिलं नाही, ताकद राहिली नाही. हनुमान एवढा मोठा त्या ठिकाणी जमिनीवर पडतो की काय, अशा प्रकारचं अनिवार्य असं दुःख माझ्या हनुमंताला त्या